दिवशी आपलं व्याकुळ होणं थांबलं, ज्या दिवशी आपलं हळवं होणं थांबलं, त्या दिवशी समजावं की आता आपण माणूस नाही राहिलो. किती माणसं हळवी होती हो. घरात जर पाहुणे आले, रात्र रात्र सगळी माणसं एकत्र गप्पा मारत बसायची. आमच्या वडिलांच्या आत्या वगैरे जर आमच्या घरी आल्या ना मुक्कामी, अहो रात्र रात्र आम्ही सगळेजण गप्पा मारत बसायचो. 2 दिवस जर पाहुणे थांबले आणि तिसऱ्या दिवशी जर जायला निघाले, सगळं घर एसटी पर्यंत पाहुण्याला वाट लावायला येत होतं. आणि मग पाहुणा गाडीत बसला आणि पाहुण्यानं नुसता खिडकीतनं हात केला, टाटा केला, तरी सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. इतकी माणसं भावनिक होती. एसटीला सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईलमध्ये खेळत असतात. किती आम्ही भावना शून्य झालो. भगवान श्रीकृष्ण असा करंगळीवरती गोवर्धन उचलतात आणि ज्यानं करंगळीवरती गोवर्धन उचलला तो कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती गोवर्धन उचलता येतो त्यानं बासरी तर अशी गरगर फिरवली असती हो, पण करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी 2 हातांनी घट्ट पकडतो. कारण काय माहितीये? कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवला आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. परवा एक जण म्हणला 10 वर्ष झाले भावाच्या दारात गेलो नाही. काय पराक्रम आहे? तो मेल्यावर तुम्ही जाल, त्याला कळतं आता भाऊ आलाय. 10 वर्ष झाले बहिणीचं तोंड बघितलं नाही. शेवटची साडी चुळी भावाची असते. ती गेल्यावर तुम्ही जाल, तिला कळतं भाऊ शेवटची साडी घेऊन आलाय, आता रडतोय. ज्या बांधावरती काहीच पिकत नाही त्या बांधावरती 2 भाऊ आयुष्यभर भांडत राहिले. बरं, दोघांच्या भांडणात वकील 2 एकर विकत घेते, पण एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले 2 भाऊ नको नको त्या गोष्टींवरून भांडत राहतात. अरे कुणीतरी एखाद्यानं मोठ्या मनानं माफ करून टाकावं, कुणीतरी एखाद्यानं माफी मागावी. क्षुल्लक गोष्टी आहेत, संपून टाकाव्यात चर्चेनं. पण आमचा अहंकार आडवा येतो आणि मग नाती सुद्धा राहत नाहीत. भावाभावामध्ये, बहीण भावामध्ये, नात्यांमधले जर प्रेम कमी झालं ना, त्याला कारणच मुळात आमचा अहंकार आहे. ते प्रेम टिकलं पाहिजे तर आम्ही माणसं आहोत. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. अरे रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना विचारलं, नामदेवराय विचारतात, निवृत्ती दादा डोळ्यात पाणी का? आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं का दुःख वाटावं? निवृत्ती महाराज पुढे आले आणि म्हटले, नामदेवराया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच मुळी. ज्ञानाची आणि माझी भेट कालही होती, आजही आहे, उद्याही असेल, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. काय म्हणावं या प्रेमाला? ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर महाराज ताटी लावून बसले होते हो. आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबांना ताटी उघडा, कुणी ते धाडस दाखवायचं. एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपला. याला प्रेम म्हणतात हो. लेकरांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी झपदिशी आपला देह असा बुडून टाकला. हे प्रेम आहे. म्हणून नात्यांमधली जी गंमत आहे, नात्यांमधलं जे प्रेम आहे ते जपता आलं पाहिजे. कामाच्या निमित्तानं आपण एकमेकांपासून दूर असू, पण आता सुविधा आहेत, कधीतरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, नात्यांमधला स्पर्श कायम असला पाहिजे. आठवून बघा बरं, किती दिवस झाले आपला आपल्या आईसोबत स्पर्श नाहीये. 9 महिने आपण तिच्या पोटात होतो, आता 9 वर्ष झालेत आपण तिच्या पायालाही हात लावलेला नसेल. बरं, हा स्पर्श कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे. नंतर कितीही मोठा फोटो करून घरात लावला आणि रोज त्याला हार घातला तरी आईचा स्पर्श परत आहे का? बापासोबतचा स्पर्श आहे का? आठवत सुद्धा. अहो, स्पर्शाची भाषा ही खूप पवित्र भाषा आहे. आपला तो स्पर्श असला पाहिजे. कधीतरी आईचा हातात हात घेऊन बघावं. आणि आईबापाच्या स्पर्शाला काय लागतो?
आईच्या पायावर फक्त डोकं ठेवून बघा, आई असं काळीच काढून देते, माझं आयुष्य पण तुला लागू दे म्हणते. सकाळी कामावर निघालात ना, बापाच्या फक्त पायाला हात लावा असं वाकून, 5 सेकंद लागतात खाली वाकून बापाच्या पायाला हात लावायला. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्ठ्या सुखात राहा म्हणतो. स्पर्श आहे तो, स्पर्श कायम असला पाहिजे. मला सगळ्या महिला सांगा, तुम्ही माहेरी गेलात, आई काय करते? आई आल्याबरोबर तुमच्या हातात 2-5 हजार रुपये देते का? धरबाई फार दमून आली आहे. आल्याबरोबर आई जवळ घेते, तिच्या अशा गालावरून हात फिरवेल, ती बोटं मुडेल, पाणी फिरून पलीकडे टाकेल. तिची भोळा भाव आहे हो तिचा. आल्याबरोबर ती लेकीला जवळ घेते, तिचे ओठ तुमच्या गालावर लावते. तुम्ही कितीही मोठ्या झालात आणि आई कितीही म्हातारी झाली, आईनं नुसतं जवळ घेऊन तिचे ओठ गालावर लावले तरी प्रवासाचा शीण संपून जातो की नाही? आईच्या स्पर्शात ती मजा आहे. जगापेक्षा 9 महिने जास्त आई आपल्याला ओळखते. तिचा स्पर्श आपला इतका परिचित आहे, तिनं गालावर ओठ लावले तरी बरं वाटतं. आता मी बघतो बायका लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग किस द्यायला लागल्या. स्पर्श उरला नाही हो साहेब. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत आई बापानं मुलांचे स्पर्श तुटू दिले नाहीत. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम नाही ना. त्यांनी म्हातारपणी तुमचा बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत आपला आपल्या मुलामुलींसोबत स्पर्श असला पाहिजे.